नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या फेब्रुवारी हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये आहे आणि मी आता सुरुवातीलाच तुम्हाला सांगणार आहे माझा आजचा व्हिडिओ जरा वेगळा असणार आहे याच हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये. आणि हे वितरण कशा पद्धतीने होत आहे तेही मी बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी KYC संदर्भातही बोलणार आहे. आणि आज थोडंसं मी वेगळंच बोलणार आहे कारण आणि मला माहिती पण आहे आज जे मी बोलणार आहे होऊ शकतंय माझं चॅनल बंद होईल, माझं इन्स्टा अकाउंट बंद होईल, माझं फेसबुक अकाउंट सुद्धा बंद होईल. कारण जे काही चालू आहे या योजनेच्या अंतर्गत हे काही योग्य होत आहे असं मला वाटतच नाही अजिबात. म्हणून मला आज बोलावं लागतंय. तर काय बोलणार आहे तुम्ही पुढे ऐकणारच आहात. पण आता सध्या वितरणासंदर्भात थोडंसं आपण बोलू, त्यानंतर मी तुम्हाला पुढचा विषय जो आहे तो बोलणार आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, त्याच्यानंतरच मला कमेंट करायची आहे. कारण तुम्ही व्हिडिओ पाहत नाही, थंबनेल पाहून कमेंट करता, त्याच विषयावर परत परत व्हिडिओ शेअर करणं योग्य नाही आणि ते जमत पण नाही. त्यामुळं या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. तर त्यामुळं सांगते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि मग मला तुमचं मत नक्कीच या ठिकाणी व्यक्त करायचं. कारण तुमच्यासाठी मी हे काम करते. मी फॉर्म भरला नाही, मला एकही रुपया मिळत नाही या योजनेच्या अंतर्गत. हे मी फक्त तुमच्यासाठी करते आणि माझ्यावर सुद्धा ऍक्शन घेतली जाऊ शकते मी जरी पक्षामध्ये असले तरी सुद्धा. कारण बघा ना, मी आज तुमच्या बाजूने बोलते त्यामुळे मलाही त्रास होऊ शकतो या ठिकाणी. मी स्पष्ट सांगते तुम्हाला. आता मी जे बोलणार आहे थोडं असं वेगळं बोलणार आहे, त्यामुळे इतर लाडक्या बहिणींपर्यंत जरूर या व्हिडिओला शेअर करा. आज तुम्हाला लाभ मिळत नाही, तुम्हाला मी मार्गदर्शन करते. तुमची KYC झाली नाही तुमच्यासाठी मी बोलतेय, पण ज्या महिलांना लाभ मिळत नाहीये, पात्र असूनही त्यांची KYC झाली नाही, त्यांच्यापर्यंत कोण जाणार? तुमच्या माध्यमातून आपला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे, एवढंच मी तुम्हाला विनंती करणार आहे. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला जे काही योग्य वाटते ते तुम्ही करू शकता. आता येऊ फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण जे आहे ना, ते आपल्याला त्याचा जो GR आहे तो 4 दिवसापूर्वी आला, म्हणजे वितरणाच्या अगोदर 4 दिवसापूर्वी आला. त्याच्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाकडून किंवा सर्व सरकारच्या अंतर्गत जी माहिती आहे ती परवा आली की या हप्त्याचं वितरण जे आहे ते चालू झालेलं आहे किंवा वितरणाची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये किंवा खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यानंतर माझ्याकडे 1-2-3 मेसेज आले. मी तुम्हाला सांगितलं की वितरण चालू झालं आणि हे वितरण चालू झालंच नाही. फक्त 1-2 लोकांना हप्ता आला. तो आला का नाही आला काय माहित नाही, पण मला कमेंट आल्या होत्या की ताई हे 1-2 लोकांना हे वितरण झालं. त्यानंतर हे वितरण बंद झालं. काल दिवसभर हे वितरण नव्हतं. काल आपण मुख्यमंत्री साहेबांना टॅग करून सगळीकडे आपण पोस्ट केल्या, कमेंट केल्या, त्यांनाही विचारलं की अजून वितरण चालू झालेलं नाही का, ऑनलाईन सगळं जे काही मला शक्य होतं ते केलं. त्याच्यानंतर काल आपण व्हिडिओ शेअर केल्यानंतर काल 4:30 वाजता हे वितरण चालू झालं. 4:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे हे 12 ते 12:30 पर्यंत वितरण चालू होतं काल रात्री. बऱ्याच महिलांना हप्ता आलेला आहे. आता हे मला कसं समजतं हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की हप्ता आला नाही आला मला कसं समजतं हे पुढे सांगते मी. आता काल रात्री माझ्या माहितीप्रमाणे, कारण माझे जे मेसेज जे मला येत होते ना ते 12:30 पर्यंत मी बघितले की ताई हप्ता आला हप्ता आला हप्ता आला म्हणून चॅनलवरती पण कमेंट होत्या आणि मला पर्सनलीही कमेंट होत्या. 12:30 पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे हे वितरण चालू होतं. महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये वितरण झालं, बऱ्याच विभागामध्ये वितरण झालं. काल झालं रात्री. आता कालचा मुद्दा संपला. बघा हा, आधी वितरण चालू झालं म्हणून पोस्ट येतात, नंतर वितरण होत नाही, नंतर वितरण बंदच होतं. त्याच्यानंतर आपण जेव्हा व्हिडिओ शेअर केला त्याच्यानंतर वितरण चालू होतं, परत हे वितरण बंद होतं रात्री. आता रात्री बंद झालं वितरण, आता हे बंदच आहे वितरण. आता आज आहे 29 मार्च आणि 29 मार्चला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो आमच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आलाच नाहीये. हे वितरण आज माझ्या माहितीप्रमाणे जेवढ्या कमेंट, जेवढ्या पोस्ट किंवा जेवढी मी पर्सनल माहिती घेतली त्याच्या अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचं वितरण आज 29 मार्चला बंद आहे. हे वितरण आज झालेलं नाही. आता ह्याचं कारण असू शकतं की हा रविवार असल्यामुळं झालं नसेल किंवा अजून काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल त्यामुळे झालं नसेल. ह्याचं कारण काही आपल्या समोर अजून आलेलं नाही. पण अगोदर असं व्हायचं की जर शुक्रवारी वितरण चालू झालं तर शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस वितरण होत होतं. आता असं समजू आपण की चला आज रविवार आहे म्हणून वितरण झालं नाही. मग सांगताना सांगितलं कशाला की 3 दिवसामध्ये हे वितरण होणार आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. असं का सांगितलं नाही की रविवारी वितरण होणार नाही? मग मला काय म्हणायचंय, जर रविवारी वितरण बंद करायचं होतं तर डायरेक्ट सोमवारी वितरण चालू करायचं होतं. म्हणजे काय झालं असतं ना की सोमवार, मंगळवार, बुधवार असं 3 दिवस पुढे वितरण राहिलं असतं.
बरोबर ना? अगोदर पोस्ट येतात की 3 दिवस वितरण राहणार आहे आणि वितरण तर कालचे एकच दिवस वितरण झालंय, तेही काल 4:30ला वितरण सुरू झालं आणि रात्री 12:30 पर्यंत हे वितरण होतं. कोणाकोणाला हप्ता आला, कोणाला नाही आला, मला जरूर कमेंट करा. हे काम मी तुमच्यासाठी करतेय बघा. माझं चॅनल सुद्धा एका दिवशी बंद होईल माझ्या अशा बोलण्यामुळं आणि हे सगळं मी तुमच्यासाठी करतेय. मी माझ्यासाठी करतच नाहीये. कारण का मला एवढ्या कमेंट येत आहेत, एवढ्या म्हणजे काय सांगू त्या महिला अशा कमेंट करतायत ना मला, की ताई काय काय चाललंय? म्हणजे मला एकच सांगायचं आता माझ्या या व्हिडिओच्या अंतर्गत आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच आमच्या सर्व लाडक्या बहिणींचे देवा भाऊ, आपणच माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे, थोडं ह्या योजनेच्या अंतर्गत माहिती घ्या. तुम्हाला माहिती असेल, मी असं नाही म्हणत की तुम्हाला माहिती नाहीये. तुम्ही अख्खं राज्य चालवता. मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्हाला माहित नाही. पण मी आत्ता तुम्हाला सांगते की थोडं ह्या योजनेची माहिती तुम्ही घ्या. मी माहिती घ्या तुम्हाला का सांगते मी ते सांगणार आहे. मला हा अधिकार पण नाहीये की तुम्हाला सांगायचा. पण मला एवढं सांगायचंय की ही जी आपली योजना आहे, ही महाराष्ट्रातलीच नाही, देशातली ही योजना आपली ट्रेंडिंग योजना आहे, लोकप्रिय योजना आहे. या योजनेला कुठेही गालबोट लागू नये हा माझा प्रयत्न आहे. आणि सत्य परिस्थिती काय आहे हे तुमच्या समोर मला आणून दाखवायचं आहे. म्हणून माझा हा तू सत्य परिस्थिती काय आहे ही तुमच्या समोर यावी हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. बस बाकी दुसरं मला ना योजनेच्या अंतर्गत पैसे मिळतात, ना कोणी मला ह्याच्या अंतर्गत रुपया पण देत नाही. फक्त आहे ना, मी हे काम करते फक्त माझ्या महिला भगिनींसाठी, माझ्या या समाजासाठी माझं काम आहे. आणि या योजनेला कुठेतरी गालबोट लागू नये मला असं म्हणायचंय. आणि सध्या या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच माझ्या अशा पात्र लाभार्थी आहेत ज्यांची केवायसी झाली नाही म्हणून त्यांचा हप्ता बंद आहे. त्यांच्याकडे 4 व्हीलर नाही तरी त्यांना आरटीओ डेटा रिजेक्टेड आले म्हणून त्यांचा लाभ बंद आहे. असे विविध कारण आहेत ज्याच्यामुळं त्यांचा हप्ता बंद आहे. देवा भाऊ, मी आपणास कृपया हात जोडून विनंती करते, थोडंसं पर्सनली लक्ष घाला किंवा मला वेळ द्या. मी तुम्हाला भेटून सगळी माहिती देते. मला वेळ द्या म्हणते, पण मला वेळ कोणाचाच मिळत नाहीये. मी महिला बालकल्याण विभागाशी संपर्क पण केला, पण तिथून सुद्धा मला वेळ दिली जात नाहीये. मला थोडा वेळ द्या. मी तुमच्याशी या योजनेच्या अंतर्गत पर्सनली भेटून तुम्हाला माहिती देते. आता मी ही माहिती का देते? कारण या योजनेवर मी पहिल्या दिवसापासून काम करते देवा भाऊ. माझ्याशी या योजनेच्या अंतर्गत पात्र अपात्र सर्व लाभार्थी महाराष्ट्रामधून कनेक्ट आहेत. माझे व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा या योजनेच्या अंतर्गत आहेत आणि या योजनेवर खडानकडा माहिती आहे मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे, ज्या एजन्सीला तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट दिले ना त्यांच्याशी एकदा संपर्क करा देवा भाऊ. त्यांना विचारा की हे काय चालू आहे. हप्ता वितरण अर्ध्यातच बंद होतंय, हप्ता वितरण होतच नाही. आज रविवार आहे म्हणून हप्ता वितरण बंद झालंय का? कशामुळे बंद झालंय? मग काल वितरण चालू नव्हतं करायला पाहिजे म्हणा. सोमवारी वितरण चालू केलं असतं तर आमच्या लाडक्या बहिणींना हप्ता आला असता. बघा, आम्ही पहिल्यापासून मी या योजनेवर काम करते आणि बऱ्याच महिला माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्या महिला प्रश्न मला विचारतात. त्या महिला तुम्हाला प्रश्न येणारच नाहीत. कारण मी या योजनेच्या अंतर्गत माध्यम आहे तुमचं आणि या योजनेच्या अंतर्गत ह्या महिलांच्या मधलं मी माध्यम आहे. माझं चॅनल माध्यम आहे. त्यामुळे या मला प्रश्न विचारतात. व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत आज माझ्या ग्रुपमध्ये एवढ्या कमेंट आहेत, ताई हप्ता आला नाही, हप्ता आला नाही. लातूरमधून कमेंट आहेत, नाशिकमधून, रायगडमधून, जालन्यामधून, त्यानंतर नांदेडमधून, त्याच्यानंतर आपल्या धुळ्यामधून, जळगावमधून, पुण्यामधून, अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या जेवढेही आपल्या महाराष्ट्रातले जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामधून महिला मला कनेक्ट आहेत आणि त्या मला हेच प्रश्न विचारतायत की ताई काय झालं, वितरण बंद झालं का? आता परत वितरण चालू होणार नाही का? कशामुळे असं होतंय? द्यायचं असेल तर हप्ता सरसकट सगळ्यांना द्या, नाहीतर बंद करा असं म्हणतायत देवा भाऊ मला लाडक्या बहिणी. बंद करा म्हणतायत जर तुम्हाला द्यायचं नसेल सगळ्यांना. आता ह्या कमेंट मला येत आहेत म्हणून मी हे तुम्हाला सांगते. आज या योजनेच्या अंतर्गत माझ्या बऱ्याच लाडक्या बहिणींनी व्यवसाय चालू केलेला आहे. माझ्या बऱ्याच महिलांनी बचत गटामधून लोन घेतलंय. माझ्या बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांचा दवाखान्याचा खर्च, औषधाचा खर्च या 1,500 रुपयाच्या अंतर्गत होतो. माझ्या बऱ्याच महिला अशा आहेत ज्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी याचा उपयोग करतात. आपल्या घरातल्या गरजू गोष्टींसाठी या योजनेच्या अंतर्गत या 1,500 रुपयाचा जे आहे ते खर्च करतायत. मला एवढंच सांगायचं देवा भाऊ, फेब्रुवारीचा हप्ता आज मार्च महिन्यामध्ये सुद्धा फक्त कालच एक दिवस वितरण झालं, तेही 4:30 ते 12:30 पर्यंतच वितरण होतं माझ्या माहितीप्रमाणे. आज हे वितरण बंद आहे. आज रविवार आहे म्हणून बंद आहे का? कशामुळे बंद आहे काही कल्पना नाहीये आणि ह्याच्यावर काही माहिती पण येत नाही.
पण खूप म्हणजे मला खूपच दुःख होत आहे की या योजनेला कुठेतरी गालबोट लागतंय. ही महाराष्ट्रातली आपल्या नाही देशातली ट्रेंडिंग योजना आहे. माझ्या सर्व पात्र लाभार्थी महिला आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी ही योजना आहे आणि अशा योजनेला, लोकप्रिय योजनेला कुठेतरी गालबोट लागायला नको. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर सुद्धा ऍक्शन घेऊ शकता, कारण मी या योजनेच्या अंतर्गत जी सत्य परिस्थिती आहे ती तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करते. त्यामुळं मला सुद्धा इथं त्रास होऊ शकतो हेही मला माहिती आहे, तरी सुद्धा मी आज बोलते देवाभाऊ, कारण मला खूप वाईट वाटतंय आता या ठिकाणी की या योजनेला कुठंतरी गालबोट लागते का काय, गालबोट लागते का. मी नेहमी प्रयत्न करते की या योजनेला कुठेही गालबोट लागू नये. पैसे मी देत नाही देवाभाऊ, सरकारच देतं पैसे, मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही तुम्हाला, पण काम मी करते ना योजनेवर. प्रश्न मला विचारले जातात माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या अंतर्गत. तर असं कुठंतरी झालं नाही पाहिजे. मला नक्कीच या संदर्भात तुमच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ आला असेल तर कृपया याची दखल घ्या. आला नसेल तर सर्वांनी आपल्या या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून डायरेक्ट आपल्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आपला व्हिडिओ जाईल आणि कुठेतरी काहीतरी त्यांच्याकडनं मार्गदर्शन आपल्याला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे देवाभाऊ, की ज्या एजन्सीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिली त्यांच्याकडे पण चौकशी करा. मी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही, पण जे काही चालू आहे ना ते समजतच नाहीये की काय चालू आहे. पात्र लाभार्थ्यांना पण हप्ता मिळत नाहीये, त्याच्यानंतर केवायसी पण झाली नाहीये पात्र लाभार्थ्यांची सुद्धा अजूनही. ज्या अपात्र आहेत त्यांना हप्ता देऊ नका, आम्ही म्हणत नाही द्या म्हणून, पण ज्या पात्र आहेत त्यांची तरी केवायसी व्हायला पाहिजे, बरोबर ना. एवढंच मला सांगायचं देवाभाऊ. बाकी तुम्ही जे ऍक्शन घ्याल त्या तुमच्या ऍक्शनला मी तयार आहे, कारण काय करणार ना, म्हणजे एवढं खात्रीशीर माहिती देऊन सुद्धा कुठेतरी प्रॉब्लेम होतोय आणि प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत त्या ठिकाणी. आपण काम करत असताना आपण फ्रंटला असतो. म्हणजे जर मी या योजनेच्या अंतर्गत खात्रीशीर माहिती देतेय माझ्या सोशल मीडियाच्या अंतर्गत, तर फ्रंटला मी येते या ठिकाणी. त्यामुळे प्रश्न मला येतात आणि जेव्हा असे प्रश्न येतात ना, तर काही काही प्रश्नांवर मला उत्तरं पण देता येत नाहीत. असंही होते, कारण काय बोलू ह्या महिलांना. कारण फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये सुद्धा अजून आमच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळालेला नाही. काहीतरी असेल प्रॉब्लेम, मी असं नाही म्हणत आहे की काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल, काहीतरी असेल, पण त्याच्या अंतर्गत माहिती तर आली पाहिजे ना देवाभाऊ, की आज वितरण होणार नाही किंवा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. कुठली माहिती सुद्धा येत नाही या योजनेच्या अंतर्गत. मला पण समजत नाही की मी काय उत्तर देऊ माझ्या या सगळ्या लाडक्या बहिणींना. तर आपणास माझी एवढीच कळकळीची हात जोडून विनंती आहे, थोडं पर्सनली या योजनेच्या अंतर्गत आपण लक्ष घालावं आणि थोडीशी माहिती घ्यावी की काय झालेलं आहे, कुठं कशामुळे प्रॉब्लेम येत आहे. असे जे काही प्रॉब्लेम आता आलेले आहेत, नाहीतर मी तुम्हाला बोललेच देवाभाऊ, तुम्ही मला संधी द्या, तुम्हाला भेटण्यासाठी मला 5 मिनिटं वेळ द्या. त्या 5 मिनिटात मी तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत सगळी माहिती देते, सगळी 5 मिनिटाच्या अंतर्गत, कारण पहिल्या दिवसापासून या योजनेवर काम करतेय मी. मला एवढंच तुमच्या या ठिकाणी बोलायचं होतं. बाकी आता आज 29 मार्चला फेब्रुवारी महिन्याचं वितरण चालू नाही. हे वितरण चालू झाल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. मला असं वाटतंय उद्या सोमवार आहे, तर उद्या हे वितरण चालू होतं का ते आपण बघू. जर वितरण चालू झालं तर मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा तुम्हाला हप्ता आला तर तुम्ही मला कमेंट करा. होऊ शकतंय की आपल्याला हा व्हिडिओ पण डिलीट करावा लागेल किंवा या व्हिडिओवर ऍक्शन पण घेतली जाईल. जे काही असेल, जास्तीत जास्त आपल्या महिलांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती पोहोचेल. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.